गजेंद्रच्या मेहनतनानी आणि भोलाचा साथ, जादुई मावेने बदलले हालात. लालची लालाने जे खेळ रचवलं मातीच त्याच्या हिस्सेमध्ये आली. साफ नियतने जे दिल जिंकलं देवही त्यांनाच बरकत द्यायचे. कडक उन्हामध्ये गावाची सुरुवात होती. हवा हलकी आणि गरम होती. चारीकडे सगळं सुकसं होतं. गजेंद्र आपल्या फालतू उंट भोलाच्या सोबत गरम जमिनीवर चालत येत होता. भोला आपल्या पाठीवरती गाडी खेचत होता, ज्यावरती लिहिलं होतं देसी मावा कचोरीचं बोर्ड, पण कोणताही ग्राहक नव्हतं. थोड्या वेळानंतर गजेंद्र एका मोठ्या झाडाखाली जाऊन थांबतो. तो एका कापडाने आपला चेहरा पुसतो आणि भोलाला प्रेमाने थपथपवतो. हे देवा, ही कोणती परीक्षा आहे? पूर्ण गावात पाणी नाही आहे आणि माझी कचोरीची दुकान सुद्धा चालत नाहीये. जर आज काही कमाई नाही झाली तर बिचारा भोलू भुकेला झोपेल आणि मी सुद्धा. मावा घ्यायला सुद्धा पैसे नाही उरले आहेत. गजेंद्र तोंड बनवतो आणि खूप उदास होता. तर रस्त्याच्या दुसरीकडे लालाराम त्याला बघत होता. त्याची एक मोठीशी दुकान होती मिठाईची, जिथे खूप सारे खाण्याचे सामान होते. तो आरामात पंख्याच्या खाली बसला होता आणि गजेंद्रची हालत बघून हसत होतो. आणि मग तो उठतो आणि आपल्या दुकानाच्या दरवाजाकडे येतो आणि गजेंद्रचा मस्करी उडवण्याचा प्रयत्न करतो. अरे ओ गजेंद्र, कशाला या उंटाला उन्हात उभं करून त्रास देतोयस? जर कचोरी बनवायचं सामानच नाही आहे तर हे नाटक कशाला? माझी दुकान बघ, इकडे ताजी तुपाचा सुगंध आहे. तू कुठं जाऊन मजदुरी कर. कचोरी विकणं तुझ्या लायकीची गोष्ट नाही आहे. लालाच्या दुकानावरती बसलेला शेर सिंगही हे सगळं बघून हसतो. बरोबर बोललास लाला साहेब. गजेंद्र, आता गावात मावा कचोरी कोणीच नाही घेत. सगळे गरीब झाले आहेत आणि तुझ्या कचोरीमध्ये स्वाद नाही राहिला. हार मानून घे भाऊ. स्वाद तर हेतून येतो लाला साहेब. आज वाईट वेळ आहे, पण उद्या सगळं नीट होईल, कारण मला माझ्या मेहनतवर भरोसा आहे. मेहनतने पोट नाही भरत, पैशांनी भरतं. निघ, चल इकडून निघ. गजेंद्र हे सर्व बघून अजूनच उदास होतो. तो आपल्या उंट भोलाच्या सोबत तिथून जाण्याचा प्रयत्न करतो. थोड्याच वेळात तिथून ते दोघं निघून जातात आणि त्याच संध्याकाळी गजेंद्र गावाच्या बाहेर एक जुन्या मंदिरात जाऊन थांबतो आणि काही वेळ तिथे आराम करायचा विचार करतो. तो मंदिराच्या मागे जातो. तो भोलाला एक जुन्या झाडाच्या खाली शेडच्या खाली बांधून ठेवतो आणि स्वतः एका दगडाला आधाराला ठेवून तो तिथे बसतो. जेव्हा तो झोपणारच होता तेवढ्यातच त्याची नजर काही दगडाच्या मागे लपलेल्या एक जुन्या लाकडाच्या संदूकवरती जाते. तो उठून तिथे जातो. डब्बा बाहेर काढतो आणि त्याला लक्ष देऊन बघतो. हे काय आहे? इकडे या मोकळ्या जमिनीवर हा डब्बा कुठून आला? याच्यात कोणाचं हरवलेलं सामान आहे. मला याला उघडून बघायला पाहिजे. गजेंद्र हळूहळू डब्बा उघडतो. आतमध्ये त्याला काही खास नाही दिसत. फक्त एक सफेद मावाचा तुकडा होता. मावा पूर्णपणे सामान्य होता, पण त्यामध्ये हलकंसं चमक होतं आणि त्यामधून हलकंसं मिठास येत होती. जसंच तो मावा उचलण्याचा प्रयत्न करतो त्याच्या अचानक एक देवता प्रकट होतात. तुझ्या इमानदारीने मला इकडे बोलवलं आहे. या डब्यात जो मावा आहे तो कधीच संपणार नाही आहे. तू हा मावा तुझ्या कचोरीमध्ये टाक. जो पण याला खाईल त्याचं मन शांत होऊन जाईल आणि त्याचे आजार दूर होऊन जातील. आणि लक्षात ठेव, ज्या दिवशी तू अति करशील हा जादू संपून जाईल. महाराज, मी काय सांगू, तुम्ही तर मला खरंच इकडून वाचवून घेतलं. मी शपथ घेतो, मी कधीच हट्टीपणा नाही करणार आणि सगळ्यांना प्रेमाने खाऊ घालेल. तथास्तु. प्रत्येक वेळी आपला हेतू आणि कर्म साफच ठेवायचा. हीच चांगल्या माणसाची शिकवण आहे. देवता त्यांना आशीर्वाद देतात आणि काही क्षणातच गायब होतात. गजेंद्र मावा आपल्या सोबत घेऊन जातो आणि तिथून निघून जातो. दुसऱ्या सकाळी गजेंद्र आपली गाडी घेऊन परत बाजारात येतो. त्याच्या चेहऱ्यावरती या वेळेला वेगळंच हास्य होतं. तो भोलाला एका साईडला उभा करतो आणि मग दुकानाची तयारी चालू करतो.
तो त्याच डब्यातनं मावा काढतो आणि जसंच तो काढतो त्याच्या आतमध्ये परत मावा भरून जातो. बघून गजेंद्र हैराण होतो आणि मग तो मावामध्ये मेवे मिळवतो आणि थोड्या वेळातच कचोरी तळायला चालू करतो. चारीकडे तो सुगंध पसरतो आणि आजूबाजूची लोक त्याच्या गाडीकडे यायला चालू करतात. अरे, हे कसला सुगंध आहे, असं वाटतं आहे की जसं स्वर्गचा दरवाजा उघडला असेल. गजेंद्र बाळा, आज काय बनवलं आहेस? माझं भूक अचानक वाढली आहे. काकू, आज खास मावा कचोरी आहे, या गरमागरम खाऊन तर पहा. यामध्येच शेरसिंगही तिथे येतो, जो काल गजेंद्रची मस्करी उडवत होता. तो सुगंध घेत त्या गाडीजवळ येतो. गजेंद्र सर्वांना ताजा मावी कचोरी देतो. शेरसिंग त्याचा एक घास घेतो आणि लगेचच त्याचा चेहरा खुशीने उजळतो. वा गजेंद्र भाऊ, ही काय मस्त कचोरी आहे. माझी वर्षांची थकावट दूर झाली. माझं डोकं तर दुखणंच बंद झालं. ही कचोरी नाही, हे तर कोणतं तरी अमृत आहे. घे, ह्याचे 5 शिक्के ठेव. नाही शेरसिंग भाऊ, याची किंमत फक्त 1 शिक्का आहे. मला जास्त नकोय. खरंच बाळा, माझा घुटण्यांचा आजारही आता बंद झाला. तू तर जादूगर निघालास. सर्वजण ह्याला खाऊन खूप आनंदित होतात. हळूहळू अजून लोक गजेंद्रच्या गाडीजवळ येऊन थांबतात आणि त्याच्या बनलेल्या मावा कचोरीचा आनंद घेतात. आणि मग गजेंद्रची मावा कचोरी पूर्ण बाजाराची ओळख बनते. जो कोणी बाजारात येतो तो गजेंद्रची मावा कचोरी नक्की खातो. भोलालाही आता खूप प्रेम मिळायला लागलं. लोक त्याला ताजं गवत आणि गाजर देतात आणि तो आनंदाने उभा राहतो. गजेंद्र आणि भोला दोघांमध्येही आता एक नवीन ऊर्जा येते. गजेंद्र सारखा डब्यामधनं मावा काढतो आणि परत तो तसाच पूर्ण भरतो. दोघंही जण सोबत खूप आनंदित होते आणि मिळून कर मावा कचोरी विकायची. लालाराम आता आपल्या दुकानातनं गजेंद्रची वाढती लोकप्रिय बघत होता. त्याची सफलता बघून तो खूप हैराण होतो आणि मनामध्येही त्याच्यात जळण होती. तो लक्ष देऊन बघतो की गजेंद्र कोणत्या डब्यातनं सफेद मावा काढत होता. कालपर्यंत ह्याच्याकडे मिठाचे पैसे नव्हते आणि आज पूर्ण गाव याच्या मागे वेडं झालंय. नक्कीच त्या डब्यात काहीतरी असेल. मला त्या डब्याला नीट पाहावं लागेल. शेवटी त्याच्यात असं काय आहे जे संपतच नाही. लालाराम डोकं हलवतो, जसं त्याच्या मनामध्ये गजेंद्रच्या कामाला बिघडवण्याचं काहीतरी योजना तयार झाली असेल. त्याच रात्री घनदाट अंधार झाला होता. आकाशामध्ये चंद्र नव्हता. गजेंद्र आपल्या घरच्या अंगणामध्ये असलेल्या एका पलंगवरती झोपतो. भोलाही खूप गंभीर झोपेमध्ये होता. घरच्या गेटजवळ लोहाची जाळीवाला दरवाजा होता आणि तिथेच ती गाडी उभी होती. तो जादुई बॉक्सही तिथेच ठेवला होता. हा आहे तो जादूचा डब्बा. आता बघू गजेंद्र उद्या कचोरी कशी बनवतो. मी याच्याने मावा कचोरी बनवून या गावातला सगळ्यात मोठा व्यापारी बनेल आणि गजेंद्रची मजा घेईल. लालाराम चुपचापच तिथे येतो आणि तो लोहाच्या जाळ्याच्या मधून येऊन कर तो जादुई डब्बा गाडीमधनं घेऊन जातो आणि चुपचाप तिथून निघून जातो. दुसऱ्या सकाळी लालाराम आपल्या दुकानावरती लवकर येतो. तो डब्बा खोलतो आणि त्यामध्ये सफेद मावा त्याला दिसतो. मावा दिसण्यामध्ये तर खूप सामान्य होता, पण त्यामधून सडलेल्या अंड्याचा वास येतो. त्याचा चेहरा बिघडून जातो, पण तरीही तो विचार करतो की हे जादुई मावा की त्याला जवान आणि ताकदवर बनवेल. यासाठी तो चम्मचमधून तो थोडासा खातो, पण त्याला काहीच नाही होत. तो परत एक कोर घेण्यासाठी डबा उचलतो. तेवढ्यातच त्याचे हात जळायला लागले, जसं की तो डब्बा अंगारामुळे गरम झाला असेल. जसंच तो डब्बा खाली पाडतो तर तो बघतो की आतमधला मावा पूर्णपणे मातीमध्ये बदलला आहे. हे काय झालं? ही मावा मातीची कशी झाली आणि ही एवढी घाण वास का करत आहे? नक्कीच त्या गजेंद्रनी मंत्र टाकला असेल. जर हे माझं नाही होऊ शकत तर गावामध्ये कोणाचंच नाही होऊ देणार. त्याला समजूनच नाही येत की हे सर्व काय झालं. त्याच दुपारी तो लालाराम गावाच्या चौपालमध्ये सरपंचच्या समोर पूर्ण हंगामा उभा करतो. त्याच्या हातामध्ये
सफेद पट्टी बांधली होती आणि तो सर्वांच्या समोर रडून रडून आपली गोष्टी सांगत होता. सर्व गावातली लोक तिकडे एकत्र येतात आणि थोड्याच वेळात गजेंद्रही तिथे येतो. बघा सरपंच भाऊ, हा गजेंद्र आपल्या सगळ्यांना धोका देत आहे. हा डब्बा जादूचा आहे. काल रात्री मी ह्याला पकडलं कारण मला ह्याची खरी माहिती पाहिजे होती. हे बघा, ह्याच्यात फक्त काळी माती आणि वास आहे. हा आपल्या सगळ्यांना धोका देतोय. सरपंच साहेब, मी कधी कोणाचं वाईट नाही केलं आहे. हा साधू महाराजचा प्रसाद आहे. लालाजीने याला चोरलं होतं. चोरी करणं पाप आहे म्हणून हे माती बनून गेलं आहे. सरपंच एक समजदार व्यक्ती होता. तो विचार करतो की जर डब्बा खरंच जादुई असेल तर तो एक इमानदार व्यक्तीच्या हातामध्ये तो आपला असर नक्कीच दाखवेल. जर हा डब्बा खरंच जादूचा आहे मग तो चांगल्या माणसाच्या समोर आपला रंग दाखवेल. गजेंद्र, तू या डब्याला उचल. खरं काय आहे ते आपल्या सगळ्यांना कळून जाईल. लालाराम मनातल्या मनात हसतो. त्याला असं वाटतं की गजेंद्रलाही तो त्रास होईल. पण जसंच गजेंद्र तो डब्बा उचलतो तर तो किचड परत एक सुगंध मावा बनलेला होता. सरपंची लगेचच मावाचा एक छोटासा घास घेतात आणि त्यांच्या चेहऱ्यावरती लगेचच आनंद येतो. वाह, एवढा गोड आणि स्वादिष्ट मावा तर मी कधीच नाही खाल्ला. हा तर एकदम चांगला आणि पौष्टिक वाटतो. हे बघून सर्वजण चकित होतात आणि सर्वांना लगेचच समजून येतं की असली दोषी लालाराम आहे. लालाराम, तू फक्त चोरी नाही केलीस, खरं तर चांगल्या माणसावर आरोप टाकलास. जादू डब्यात नाही, गजेंद्रच्या हेतूमध्ये आहे. तुझ्या लोभी डोळ्यांनी याच्यात माती पाहिली कारण तुझं मन खराब आहे. याला गावामधून बाहेर काढा. हा चोर आहे. नाही सरपंच साहेब, यांना माफ करा. फक्त यांना सांगा की कष्टाचा रस्ता वापरायचा, लोभीचा नाही. मला माफ कर. मी आपल्या लोभीपणामुळे असं केलं आणि मी ओशाळा आहे. मी वचन करतो की आतापासून मी कधीच असं नाही करणार आणि सगळ्यांची मदत करणार. लालारामला आपली चुकी समजून येते आणि लाजून तिथेच उभा राहतो आणि इथेच हा दिवस संपून जातो. त्या रात्री तो आपली दुकान बंद करतो आणि गजेंद्रच्या गाडीवरती तो आपली मदत करत होता. तो भोलाला प्रेमाने थपथपवतो आणि त्याची देखभाल करतो. तिकडे गजेंद्र परत आपली गाडी चालवत होता. त्याच आनंद आणि खरपणाने तो सर्वांना स्वादिष्ट मावा कचोरी देतो. ह्या मावा कचोरीसारखं दुसरं काहीच नाही. जेव्हापासून मी यायला खायला चालू केलं तेव्हापासून मी अजूनच चांगली आणि तंदुरुस्त आणि शक्तिशाली महसूस करते. हो गजेंद्र, मला पण हे मावा खाऊन 10 वर्ष तरुण वाटतंय. ही मावा कचोरी कोणत्या जादूचं नाही, खरं तर चांगलेपणा आणि इमानदारीची देण आहे. मी फक्त तुम्हाला हे सांगायचा प्रयत्न करत आहे की इमानदारीचा साथ द्यायचा आणि लोभीपणाचा रस्ता नाही पकडायचा.